नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. जगपती बाबू जे खूप ग्रेट ॲक्टर आहेत साऊथचे. मला आत्तापर्यंत कोणासमोर काम करताना दडपण नाही आलं, त्यांच्यासमोर आलो होतं. त्यांना वेगवेगळ्या एक्सप्रेशन हव्या होत्या चहा घेताना. मी 23 कप चहा प्यायलो. -5 डिग्री टेम्परेचर समथिंग काहीतरी होतं वर मनालीला. डायरेक्टर म्हणाला तेरे पे पुरा पैसा लगा आहे. अरबाज खान बरोबर पण काम केलं वगैरे ना, तर ते आपल्याला 2 मिनिटांमध्ये फ्री करून टाकतं. जेवढी कमी ॲड ना 15 सेकंडची तेवढं काम जास्त. आता नेरोलेक पेंटची ॲड 14 तास शूट केली आहे. तुम्ही जेव्हा 1-2 दिवसाचे काम करायला जाल ना मराठी सिरियलमध्ये, ही ठरलेली जी मंडळी आहेत ना, ते अगदी ना दुर्लक्ष करतात. बऱ्याच वेळा झाल्या माझ्याकडे कि हाँ एक दिन के लिए आया ना, ॲड तो बिल्डर काय मना लिया के घर में सर आपने पहिला लाईन नाही पडा. हम लोग वो पॅराग्लायडिंग करते करते करना है. पहिला टेक झाला आणि तो चांगला झाला की तुम्हाला तुमची ट्रीटमेंट बदलून जाते. तुम्हाला सगळ्यांना अनुभव होईल या गोष्टी. बेसिकली कुठल्याही संस्थेसाठी ही फार अभिमानाची गोष्ट असते की आपला विद्यार्थी इथे एक पाहुणा म्हणून येणं. सो परत एकदा खूप स्वागत आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आत्तापर्यंत अनेक गेस्ट आले, सो प्रत्येकाचा प्रवास आम्ही ऐकत गेलो, पण आमच्यातला कोणीतरी इथे पोहोचलाय आणि त्याचा प्रवास ऐकणं हे फार मजेशीर आहे. सो आपण सुरू करूया. मला असं विचारायचं आहे की बेसिकली मिरॅकल्समध्ये यायचं किंवा मला ॲक्टिंग करायची आहे, मला या क्षेत्रात यायचं हे कधी ठरलं? ॲक्च्युली हे अचानक ठरलं, कारण आता मी घरातून निघाल्यावर इथे येईपर्यंत माझा सगळा प्रवास परत एकदा मी उजळणी केली माझ्या प्रवासाची. नाटकं मी खूप बघायचो पूर्वीपासून.
आणि असं एका माझ्या मित्राने नाटक त्यांनी लिहिलं होतं आणि त्यानेच ते बनवलं होतं. तर त्याने मला बोलवलं नाटक बघायला. आता फुकट बघायला मिळणार म्हणून आपण जातोच की. तर मी नाटक बघायला गेलो. पौराणिक होतं. 3-4 दिवसांनी त्याचा मला फोन आला की एक पात्र नाटक म्हणजे सोडतंय, नारदाची भूमिका आहे, तू करशील का? तर मी म्हटलं की मला तर काही ॲक्टिंगचा गंध नाही आहे. तर म्हटलं मी तुला शिकवेन म्हणून. तर मग 3 महिने त्यांनी माझी म्हणजे मला शिकवलं नाटक. तेव्हा पहिल्यांदा मला डिरेक्टर लाभले प्रभाकर मोरे. तर ते त्या नाटकाचे डिरेक्टर होते. खूप ते स्ट्रिक्ट होते आणि त्यांनी खूप छान 3 महिन्यांमध्ये शिकवलं. नंतर त्या नाटकाचा एकच प्रयोग झाला आणि नाटक बंद पडलं. पण त्या पहिल्यांदा मी जे स्टेजवर उभा राहिलो तर मला वेगळं वाटलं काहीतरी, की हे काहीतरी वेगळं आहे. ॲक्च्युली त्या नाटकाच्या आधी गवळण वगैरे होते. तर त्यावेळेला त्यांनी मला थोडंसं नाचायला उभं केलं होतं सगळ्यांच्याच बरोबर, की एक थोडासा तो थिएटरचा जो जी भीती असते ती जाईल म्हणून. ते केलं. त्याचा एकच प्रयोग झाला. ते नाटक बंद पडलं. मग परत काही नव्हतं. तर ते जे मला जाणवलं ना स्टेजवर हे सगळं बघताना, तर ते काहीतरी वेगळं होतं. आणि तेव्हा जाहिरात कर्मधर्म संयोगाने मिरॅकल्सची जाहिरात बघितली. शिवाजी मंदिरला मी सेमिनार अटेंड केला सरांचा. आणि सरांचा सेमिनार तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. ते ज्या प्रकारे भुरळ घालतात किंवा भुरळ नाही म्हणत कसं आहे की ज्या प्रकारे सर आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगतात आणि जे ते मला खूप आवडलं. नंतर मी म्हटलं हे करून बघ. पण तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की होती. सरांनी आम्हाला सगळ्यांना क्लिअर सांगितलं होतं की मी तुम्हाला शिकवेन, तुम्हाला काम नाही देणार. जे खूप महत्वाचं होतं मला वाटतं. कारण प्रत्येक जण ऍक्टिंग अकॅडमी जॉईन करतो ना, ते इथे मला काहीतरी काम मिळेल म्हणून. तो ते स्वप्न घेऊन येतो की इथे मी शिकलो की इथून लगेच मला पिक्चरमध्ये जाता येईल. तर सरांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला मी शिकवेन, तुम्हाला काम नाही देणार, ते तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, शिकून तर बघू. आणि मग मी जॉईन झालो. सॉरी इंटरप्ट करते, पण मग मिरॅकल्समध्ये जॉईन झाला आणि मग म्हणजे तेव्हा असं काय म्हणजे बाकी काय चालू होतं? म्हणजे कॉलेज चालू होतं, जॉब चालू होता, की तेव्हाच ठरलं होतं हां आता ही मिरॅकल्सची ॲड दिसली आणि आता आपण फुल टाईम हेच करूयात? तेव्हा काय नक्की परिस्थिती होती? माझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझी परिस्थिती, मी ड्रायव्हरची नोकरी करायचो. 2005 पर्यंत मी ड्रायव्हर होतो. प्रायव्हेट गाड्यांवर गाड्या चालवायचो. त्याच्यानंतर मग मी हळूहळू एक सेकंड हँड गाडी घेऊन टुरिस्टचा व्यवसाय सुरू केला. आणि मग 2015 पर्यंत सगळं माझं ते स्टेबल होणं तेच चालू होतं की तो व्यवसाय करा, ड्रायव्हर बघा, गाड्या बघा. 2015 पर्यंत दुसरीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. 2015ला थोडंसं स्टेबल झाल्यावर वाटलं की आता आपण आपल्यासाठी काहीतरी जगून बघूया. तर जगून बघूया, हे लहानपणापासून पिक्चर बघतोय, नाटकं बघतोय. तर म्हटलं हे मला ड्रायव्हिंग सोडली तर आवडतं क्षेत्र हेच आहे की मला काहीतरी डान्स करायचो मी पूर्वीपासून. तर ती संधी मिळाली. म्हणतो याच्यात ट्राय करून बघू आपण काय होते. अर्थात व्यवसाय तर सांभाळायचाच आहे कारण त्याच्यावर सगळं घर आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर तेव्हा मग मी ट्राय केलं ॲक्टिंगचं आणि मग देवाच्या कृपेने सगळी कामं मिळत गेली. अच्छा, म्हणजे ती भुरळ पडली ती बरीच झाली. भरपूर 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 म्हणजे मी खरंच ऋणी आहे. मी मिरॅकल्सला शिकल्यानंतर पहिली ऑडिशन द्यायला गेलो ना, तेव्हा मला जाणवलं की मी काय इथे शिकलो. येत असतं प्रत्येकाला, पण जे पाठबळ असतं ना, जो कॉन्फिडन्स, तो इथे मिळतो. कारण माझ्याबरोबर एक मुलगा होता, तो 2-4 वर्ष ऑडिशन देत होता. पण तो त्या ऑडिशनला घाबरला होता की अरे ही कशी देऊ. आणि माझी पहिली ऑडिशन होती, जी आम्ही अंबरनाथला की कुठेतरी गेलेलो त्या फिल्मची वगैरे. सिलेक्शन झालं नाही म्हणा, पण ऑडिशन देताना मला फुल कॉन्फिडन्स होता की मी खूप छान दिली ऑडिशन. तर ते सगळं श्रेय इकडचं आहे. सरांचं कॅमेरा अँगलचं लेक्चर होतं, ऑडिशनचं लेक्चर होतं. आपण मला वाटतं वह्या लिहत असाल सगळेजण. माझ्या 2 वह्या भरलेल्या आहेत. त्या मी रोज म्हणजे रोज नाही, कधीतरी असं हे झालं की मी त्या वाचतो. त्यातून आजही भरपूर शिकायला मिळतं. तर तो कॉन्फिडन्स इथे मिळाला मला. बेसिकली मला असं विचारायचं आहे की तुलनेने ॲड्स बऱ्याच केल्या, तर ॲड्स करायच्या हेच ठरलं होतं की ती कामच मिळत गेली आणि मग जशी कामं येत आहेत तशी करत गेलास, किंवा काय म्हणजे नक्की? मी इथे कारण की खूप ॲड्स केल्यात आणि 45 ॲड झाल्या. हो, आणि त्यामुळे असं की ओके आपण आता ॲड्स करूयात किंवा आपण इथेच काम करायचं, असं काही ठरलं की त्या प्रकारची कामं येत गेली किंवा काय? माझं एकच होतं, मला काम करायचं.
मग जे कुठलंही काम असेल, मी आता सुरुवातीला बऱ्याच सिरियलमध्ये मी 1 दिवसाचे 2 दिवसाचे रोल केले. म्हणजे एक आठवण म्हणजे आता ज्या सेटवर मी तू चाल पुढंचं शूट करतो कंटिन्युटीमध्ये, त्या सेटवर मी 1 दिवसासाठी फक्त गेलो होतो माझ्या नवऱ्याची बायकोच्या सिरियलसाठी. तर ही जादू आहे, ही काहीही होऊ शकतं लाईफमध्ये. मी फक्त एवढं ठरवलं होतं की मला काम करायचं आहे. मग तेव्हा छान मित्रमैत्रिणी मला भेटले मिरॅकल्समध्ये, कारण तोपर्यंत काही मित्रमैत्रिणीचा संबंधच नव्हता मला, मी कॉलेजलाच गेलो नाही, त्यामुळे कोण मित्र नाही, मैत्रिणी नाही, काहीच नाही. आणि नंतर मग इथे आल्यानंतर भेटले. मग त्यातल्या काही जण आम्ही होतो, ते आम्ही ऑडिशनसाठी सगळीकडे फिरायचो. मडमधले सगळे बंगले आम्ही पायी फिरलोय, सगळ्या बंगल्यांवर आम्ही ठोकावलंय की आम्हाला काही काम मिळेल का, आम्हाला म्हणजे ऑडिशन देता येईल का. कुणी रिस्पॉन्स नाही केला. मग आम्ही आरामनगर, जे आम्हाला सरांनी सांगितलं होतं, आरामनगर, जानकी देवी पब्लिक स्कूल, श्रीजी रेस्टॉरंट, तिथल्या सगळ्या बंगल्यांमध्ये मी आठवड्यातून 3 दिवस ऑडिशनला जायचो, 1 दिवस आड करून. मग आम्ही डबा वगैरे घेऊन जायचो, सगळ्या बंगल्यांमध्ये फिरायचो. मग ते फीट अनफीट सगळं चालायचं तिथे. सुरुवातीला कोणीच रिस्पॉन्स दिला नाही, पण तिथे आम्ही ऑडिशन ज्या दिल्या, ज्या अशा आम्ही ऑडिशन दिल्या, त्याचा फायदा मला आत्ता 6-7 वर्षानंतर होतो की आता मला रोज नवीन नंबरवरून ऑडिशनसाठी कॉल येतो किंवा ऑडिशनसाठी मेसेज येतो. त्या जुन्या ऑडिशन सगळ्या, आणि त्यांचा एक ग्रुप असतो त्या ऑडिशनवाल्यांचा, ज्या कास्टिंगवाल्यांचा, त्या आपल्या ऑडिशन्स तिथे फिरत असतात. मग एखादे कॅरेक्टर त्यांना वाटतं की हे आपल्याच जात आहे, मग ते आपल्याला पाठवतात. मग ती तेव्हा केलेली मेहनत आहे जी आत्ता मला मिळते. पण तेव्हा बऱ्याच वेळा नर्वस झालो, कारण आम्हाला मॅडमनी सांगितलं होतं, सरांनी पण, की तुम्ही 100 ऑडिशन द्याल ना तेव्हा तुम्हाला एक ॲड मिळेल, पण ती एक ॲड आहे ना तुमचं लाईफ चेंज करू शकते. तर त्याप्रमाणे झालं. म्हणजे पहिलीच ॲड माझी ही वामनहरी पेठे सन्सची ॲड होती, जी मला माहीत पण नाही की ती ॲड केली. जस्ट मला फोटोशूटसाठी बोलवलं होतं, प्रिंट शूट केलं, बसलो होतो आम्ही असेच. तर सर म्हणाले की तू बसल्यास तर असं इमॅजिन कर की बायकोसाठी काहीतरी दागिना आणलेस आणि मग बायको काय, तिला काय वाटेल असं फक्त दाखव. अशी क्लिप बनवून घेतली त्यांनी फेसबुकच्या ॲडसाठी. आणि काही महिन्यानंतर मला मित्राचा फोन आला, अरे तुझं टीव्हीवर ॲड आली आहे. म्हटलं मी ॲड केलीच नाही, मला करायची पण मला मिळतच नाही, मी शोधतोय. नाही म्हणे वामनहरी पेठेची ॲड चालू आहे. तर मी बघितली तेव्हा मला एकदम, तुम्ही इमॅजिन करू शकता मला काय झालं. तर तशी कामं मिळत गेली. हे ऐकताना खूप भारी वाटलं ॲक्च्युली. आणि मुळात आपला प्रवास कसा घडला याचा अंदाज येतो. पण आता तसं हे नाही आहे. म्हणजे जेव्हा तू काम करायला सुरुवात केली तेव्हा तुला पर्सनली प्रत्येक ठिकाणी जावं लागत होतं, म्हणजे तू सेटवर जात होता. पण आता बऱ्यापैकी सोशल मीडियामुळे हा प्रवास यांचा कमी झाला आहे. तर तुला काय त्याबद्दल तू काय सांगशील, त्याबद्दल काय गाईड करशील की आता त्यांची बॅच संपली आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आजपासून त्यांचा प्रवास सुरू झाला, तर त्यांच्या मनात अनेक शंका आहे की मी कशी सुरुवात करायची, मी काय करायचंय आता. हो मला काम करायचंय, पण मी काय करायचंय नक्की. तर तू जसं म्हणाला की मी रोज जायचो किंवा अल्टरनेट डेज तू जायचा, आणि मग किंवा तुमचा ग्रुप असेल, तसं या लोकांनी आता सोशल मीडिया असेल किंवा त्याची मदत घेऊन त्यांनी कशा पद्धतीने याच्यात उतरायला हवं, याबद्दल थोडं मार्गदर्शन करणं त्यांना. मी तर म्हणेन आधी स्वप्न बघा, कारण स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. आणि ते रियालिटीमध्ये उतरलंय हे पण इमॅजिन करा, कारण यात खूप पॉवर आहे. मी सांगितलं होतं की आता आपले जे दर रविवारी आम्हाला ना सर एक ॲड बनवायला सांगायचे की तुम्ही स्वतःने एक ॲड, आता माहिती नाही ते घेतात की नाही ते. हां, म्हणजे कोणीतरी एकाने ॲड बनवून आणायची आणि ती सगळ्यांकडून करून घ्यायची. तर तेव्हा मी बनवली होती ॲड, क्या घर से निकलते ही कुछ दूर चलते ही होर्डिंग्स पे गई नजर, जहाँ कल पराए थे वहाँ मेरे अपने थे, मिरॅकल्स का है या सर. अशी मी त्या बनवली होती ॲड. आणि काही वर्षानंतर माझे फोटो होर्डिंग्सला होते, वामनहरी पेठे सन्स. आणि ठाण्यात माझं स्वप्न होतं की ठाणा स्टेशनला गावदेवी आहे, आमचं गावदेवी मैदान, तिथं खूप मोठं होर्डिंग लागतं. तर तिथे आपण मी लग्नाचे यार या पे फोटो, आणि तिथे लागला होता. 2 वर्ष तिथे तो फोटो होता. वामनहरी पेठेची ॲड होती. तर स्वप्न बघा, ह्या रील्सच्या भानगडीत पडू नये. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते रील्स बनवल्या की आपल्याला काम मिळेल. रील्स मधली ऍक्टिंग टोटली वेगळी असते, रियालिटी मधली ऍक्टिंग खूप वेगळी असते. आता तुम्ही बाहेर पडताय ना, मी आत्ता येताना त्याला सांगितलं की तुम्ही स्वतःचे ऑडिशन बनवून ठेवा, सॅडवाले, हॅपीवाले, कॉमेडीवाले, रागाचे. तुम्हाला स्वतःचा जॉनर आधी कळला पाहिजे की माझं लुक आणि माझा जॉनर कुठे जातोय. आता माझा लुक थोडा राऊडी आहे, मग मी त्याला इनकॅश कसं करेन, तर मी राऊडीवाले थोडेसे ऑडिशन्स बनवेन, त्यातल्या त्यात इमोशन्सवाले बनवेन. इमोशन्स सगळ्यांमध्ये चालतो. माझा लुक कुठचा, आपल्याला स्वतःला ऑब्झर्व करा की मी कशामध्ये करू शकतो, सध्या मला काम कशात मिळेल. हे बघा, तुम्ही एकदा सेटल झालात ना,
मग तुम्ही सगळ्या प्रकारची कामं करू शकता. पण तुम्हाला सुरुवातीला तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असाल ना त्यात तुम्हाला माहीर व्हावाच लागेल. तुमचा लुक जर हिरोच आहे तर रोमॅन्टिकवाले ऑडिशन्स बनवा, विलन्स आहे विलनवाले ऑडिशन्स बनवा, कशातून तरी ह्याच्यातनं एंटर करा. पण त्यासाठी ऑडिशन बनवून ठेवा, यूट्यूबला अपलोड करा, त्याच्या लिंक तुमच्याकडे असू दे. आता सध्या काय होतं, सगळं आता सोशल मीडियावर बरेच ग्रुप आहेत ऑडिशन्स कास्टिंगवाल्यांचे. कास्टिंगवाले पहिले तुमचे ऑडिशनच्या लिंक मागवतात, तुमचे फोटो मागवतात. जास्त भरमसाठ फोटो पण पाठवायचे नाहीत. म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल, सरांनी सांगितलं असेल, पण माझ्याकडून सांगतो, एक फुल लेंथवाला, एक 3/4 वाला, एक क्लोज, 3 लुकचे 3 फोटो पाठवायचे, जेणेकरून त्यांना एकंदरीत आपल्या शरीरयष्टीचा, आपल्या चेहऱ्याचा अंदाज येईल. आणि ऑडिशन्सच्या लिंक मात्र बनवून ठेवा, ते यूट्यूबला अपलोड करून ठेवा. त्याचं एक आजही माझ्या मोबाईलमध्ये प्रोफाईल माझं बनवलेलं आहे. हाईट, वेट, मी केलेली कामं, त्याच्या लिंक्स, परत वॉट एव्हर थिएटरमध्ये मी काय केलं, हे आपलं रेडी पाहिजे नेहमी. की तुमचं फोन नंबर, नाव, हाईट, वेट, तुम्ही काय काय केले, कराटे केलं असेल, डान्सिंग केलं असेल, वॉट एव्हर काय काय केलं असेल, तुम्ही कशात माहीर आहात ते, तुम्ही केलेली कामं, त्याच्या लिंक्स, ह्याचं एक प्रोफाईल आपल्याकडे रेडी पाहिजे. जेणेकरून कुठचाही ऑडिशनचा तुम्हाला मेसेज आला की लवकरात लवकर तुमचं प्रोफाईल त्याच्याकडे गेलं पाहिजे, तुमचे फोटो त्याच्याकडे गेले पाहिजेत. आता सुरुवातीला तुमच्याकडे कामाच्या लिंक नसतील, पण ऑडिशनच्या लिंक तर आहेत ना. वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिशन्स बनवा. आणि ऑडिशन्स तुम्हाला सांगतो, यूट्यूबला भरमसाठ ऑडिशन्स आहेत. मला फोन केला, माझ्याकडे 45 स्क्रिप्ट पडलेले आहेत ऑडिशनच्या. मी माझ्या सगळ्या मित्रांना कोणी मागितलं तर देत असतो, म्हणजे मुलांचे आहेत, मुलगा आहे म्हणून. तर यूट्यूबला ना बरेच ऑडिशन्स तुम्हाला मिळतील, बऱ्याच मुलांना ऑडिशन. मग ते बघायचे, मी करायचो आहे. मग मी ते बघायचो, लिहून ठेवायचो. पुढचा फिल्म कुठची बघताना आपल्याला वाटलं की हा एक पॅच चांगला आहे आणि मस्त घेतला आहे, तो पॅच लिहून ठेवायचा, तो आपण आपल्या पद्धतीने सादर करायचा, त्याचा व्हिडिओ आपल्याकडे ठेवायचा. असं करत गेलात ना तर त्याच्याने तुम्हाला कामं नक्की मिळतील. आणि सुरुवातीला जे येईल ते काम करा. कारण तुम्ही, आम्हाला सरांनी सांगितलं होतं, सेटवर 50 लोक असतात. तुम्ही भले एक दिवसासाठी गेलेले असाल, तुम्ही उभे राहताना, तुम्ही काम करताना 50 लोक तुमचं काम बघत असतात. आणि त्याच्यातला कुठचा माणूस तुम्हाला कुठे काम देईल कोणच सांगू शकत नाही. माझी पहिली सिरियल होती, माझे मन तुझे झाले. मी ती 3 महिने काहीतरी समथिंग केली, म्हणजे थोडे थोडे दिवस असं. तिथे एक माणूस होता, तो माझी कधीच बोलला नाही पूर्ण सिरियल झालीच तरी. ती सिरियल संपली, मी घरी आलो, एक 10 दिवसांनी मला त्या माणसाने फोन केला की दीपकर, मी या सिरियलमधून बोलतोय. तर मी म्हटलं, मी यांच्याकडे लक्ष पण दिलं नाही. त्यांनी मला दुर्वा सिरियलसाठी कास्ट केलं होतं. आणि मला दुर्वा सिरियल विदाऊट, म्हणजे बरीचशी कामं देवाच्या कृपेने विदाऊट ऑडिशन मिळाली, कारण कामातून काम मिळतात त्याप्रमाणे. तर तुमची एक कामं समोर 50 लोक बघत असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कामं मिळतात. माधुरी दीक्षितचा किस्सा मला वाटतं तुम्हाला माहिती असेल. तिला तेजा मूवी हेअर ड्रेसरमुळे मिळाला. तर तुम्ही जिथे असाल ना तिथे तुम्ही परफेक्ट पाहिजे. तर अशी कामं मिळतात. तू सिनेमाचा मध्ये विषय काढला, तर तू हिंदीमध्ये काम केलंय, मराठीत केलंय. सो काय अनुभव आहे, म्हणजे किंवा काय शिकायला मिळाल्या गोष्टी तिथे, काय वेगळेपण आहे हिंदीत काम केल्यानंतर, किंवा आणि अजून एक त्यातच एक प्रश्न आहे की मुळात भाषेवर काम कसं केलं हिंदी? मी पहिली माझी एक ॲड केली होती मोठ्या ब्रँडसाठी, अल्ट्राटेक सिमेंटची ती ॲड होती. आणि ती म्हणजे ॲड फिल्म होती, ज्या कंपनीसाठी त्यांनी कंपनी प्रमोशनसाठी केली होती. ती 10.5 मिनिटाची ॲड फिल्म होती. तर आणि त्यात मेन कॅरेक्टर मी होतो इंजिनियर. माझे खूप डायलॉग होते आणि पल्लेदार वाक्य होती सगळी हिंदीची. तर मी सगळी मी बोललो प्रॉपर, तसं झालं. आणि नंतर त्याचं जेव्हा डबिंगला गेलो तेव्हा त्यांनी मला कॅन्सल केलं, माझं डब घेतलं नाही. म्हणाले की आपके हिंदी में ना मराठी एक्सेंट आ रहा है. तर मला खूप वाईट वाटलं. अल्ट्राटेक सिमेंटसारखी ॲड, मी दिसतोय आणि लीड करतोय आणि माझा आवाज नाही. पण तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं की असं नाही व्हायला पाहिजे. तेव्हा सरांनीच आम्हाला इथे सांगितलं होतं की हरिवंश रायांचं एक पुस्तक आहे, समथिंग ते आहे, मधुशाला. तर ते पुस्तक वाचा. किंवा मग मी ते वाचलंच आणि हिंदी मूवीज जास्त त्या भाषेसाठी बघायला लागलो. सुदैवाने मला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर एक महानायक सिरियल मिळाली. त्यांचं हिंदी पण एकदम प्रॉपर होतं. तर त्या सिरियलमुळे माझं हिंदी खूप छान झालं. मराठी माझं इतकं चांगलं नव्हतं, पण सुरुवातीला मला मग दुर्वानंतर गणपती बाप्पा मोरया सिरियल मिळाली, ज्यात मी चंद्रदेवाचं कॅरेक्टर करत होतो. तर त्यांची पण ती खूप शुद्ध मराठी होती. कामं करतानाच आपण ना प्रगल्भ होत असतो, पण आपली ती तयारी पाहिजे की आपल्याला इथे काय शिकायचं. आणि प्रत्येक कामातून वेगळं शिकायला मिळतं. आणि हिंदी सिनेमाचं म्हणालीस तर मी आत्ता भोला मूवी केली, ज्यात मी जास्त दिसलो नाही, पण 16 दिवस शूट केलं, कारण हिंदी मूवीचं जरा गणित वेगळं असतं. पण त्यामध्ये मी अजय देवगण सरांचं काम बघितलं. आपण बोलतो स्टार, पण ते फार क्वचित मला व्हॅनिटीमध्ये दिसले.
ते सतत सेटवर बाहेर असायचे, सतत त्यांची धावपळ असायची, हे करायचंय ते करायचंय. ती लोक का मोठी आहेत? कारण ती मेहनत करतात तेवढी. आज आपल्यामध्ये काय होतं, जरा एखादी सिरियल मिळाली किंवा काय मिळालं ना, आपण स्वतःला म्हणजे बरेचसे कलाकार आहेत स्वतःला मोठे समजायला जातात आणि मग तिकडे म्हणजे थांबतात, शिकणं थांबून जातं. आज अजय सर, मी त्या शूटिंगला गेलो, आमचे सगळे फाईटचे सीन होते त्यांचे, त्या बोलायला सुरुवातीला दाखवले सगळे. तो माणूस 1 सेकंद जागेवर नसायचा, सतत काय ना काय म्हणजे सतत विचार वगैरे वगैरे. तर हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं की किती मेहनत करतात म्हणून ते मोठे आहेत. मला असं वाटतं मी काहीच मेहनत करत नाही. तब्बू मॅमच्या सोबत आमची सीन असायची, ती माणसं प्रचंड मेहनत आहेत. आज त्यांच्या 2-2 व्हॅनिटी असायच्या, एक जिमची व्हॅनिटी, एक त्यांची व्हॅनिटी असायची सगळं. पण ती माणसं व्हॅनिटीत नसायची की खाली सेटवर काम करायची. तर हे आपण जेवढी मेहनत कराल ना तेवढं देव तुम्हाला भरभरून देतो, पण त्या प्रामाणिकपणे मेहनत झाली पाहिजे. क्या बात आहे, फार भारी वाटतं यार हे सगळं ऐकायला. आणि पण मग असं झालं का तुझं कधी की काही गॅप आला का 2 कामांमध्ये, की अरे आता मला काम नाही आहे सध्या हातात, मग तेव्हा असं कधी झाली का, अशी फेज आली होती का कधी की आत्ता नाही आहे माझ्याकडे काही काम, किंवा आता काय म्हणजे, किंवा मग त्या पिरियड्समध्ये तू काय केलं किंवा स्वतःवर काम कसं केलं? नाही, होतं ना असं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं. अगदीच होतं हे. पण काय होतं, हा प्रश्न यासाठी आहे की आता जेव्हा सुरुवात करणार आहे तेव्हा असं होईल की काहींची लगेचच ती फेज आहे, अरे मला 2-3 महिने मी करतोय ट्राय किंवा 6 महिने करतोय, मला काहीच नाही आहे. तर त्यावेळेस काय करायला हवं, काय स्किल सेट्स डेव्हलप करायला हवेत किंवा काय? आणि मग तुला अशी फेज आल्यानंतर तू काय केलं होतंस किंवा त्या गोष्टींचा आता तुला फायदा होतोय? मी सांगेन ना, पुस्तक हा या सगळ्यांवरचा खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही जितकी पुस्तकं वाचाल ना तितके तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला उत्तरं पुस्तकं मिळतील. एक पुस्तक माझ्या लाईफमध्ये माझ्या वाचनात आलं, तुम्ही सगळ्यांनी वाचावं असं मला वाटतंय. द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स, विचार नियम. हे खूप छान पुस्तक आहे. ह्या पुस्तकातून माझ्यात खूप मोठा बदल घडला या पुस्तकामुळे. जेव्हा आपल्याकडे काहीच काम नसतं, हे बघा, संधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते, पण संधी आल्यावर डेव्हलप व्हायचं की संधी यायच्या आधी डेव्हलप व्हायचं हे आपल्या हातात असतं. आपण आत्ताच डेव्हलप व्हायचं. मी असा विचार करतो की मला ना खूप भारी ऑस्करचं काम मिळणार आहे, पण ते मिळेल तेव्हा मग मी तयारीत पाहिजे ना. मग हा जो वेळ मिळतो ना तेव्हा मला स्वतःवर काम करायचं आहे, मला भाषेवर काम करायचं आहे, माझ्या बॉडीवर काम करायचं आहे, माझ्या दिसण्यावर, माझ्या लुकवर. सगळे हे आपलं भांडवल आहे. आपलं ह्या इंडस्ट्रीमध्ये शरीर म्हणजे आपलं भांडवल आहे. ते याच्यात गुंतवणूक करायलाच पाहिजे आपल्याला. आज म्हणतात काय तुम्ही हे करता, नाही, पण हे भांडवल आहे, त्यात मला ही इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या शरीरावरची, ती करायलाच पाहिजे. जेव्हा संधी येईल ना त्यासाठी मी रेडी पाहिजे. आणि संधी जास्त वेळ कोणासाठी थांबत नाही, कारण आता पर्याय एवढे आहेत ना, एक नाही म्हणाला ना तर 10 जण उभे असतात. त्यामुळे आपण त्या संधीचा उपभोग घेण्यासाठी ह्या मधल्या वेळेमध्ये स्वतःला तयार करायचं. मग मी काय करतो, मी छान पुस्तकं वाचतो, वेब सिरीज बघतो, फिल्म्स बघतो, पण त्या कुठच्या मजेसाठी नाही. माझं ॲक्टिंगचं काम आहे ना, मग मला ह्याच्यातून काय वेगळं केलंय, ह्या कामात हा वेगळा कसा दिसला, इथे वेगळा कसा दिसला, ते ऑब्झर्व करतो. काहीतरी सतत नाही द्यायला भरपूर लोक आहेत, पण आपण घेण्यात कमी पडतो. आणि तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जर काम करायला लागला ना तुम्हाला दिवस कमी पडेल. ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत ना, हे यांचा एक एक क्षण वाया जात नाही. हे प्रत्येक वेळेला काही ना काही शिकत असतात. आणि खूप आहे. मी परवा चार्ट बनवला की 24 तासामध्ये 8 तास आपण झोपतो, जे आपल्या प्रकृतीसाठी खूप पाहिजेच. 8 तासाची झोप. उरलेले 16 तास आपण काय करतो ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातला एक एक मिनिट, एक एक सेकंद ना आपण यूज करून घेतला पाहिजे. आपण आपलं वेळापत्रक बनवायचं. मी 2 तास वाचणार, 2 तास मी माझं बनवले, 2 तास वेब सिरीज बघणार, 2 तास पुस्तक वाचणार, 2 तास वर्कआउट करणार म्हणजे करणार, 1 तास माझ्या जेवणासाठी जाणार, 2 तास माझं मेडिटेशन होणार, माझी जी उपासना असते, माझी पूजा असते ते होणार. असं वेळापत्रक बनवायचं स्वतःचा. आणि मी खूप छान वाचलं होतं की मोठी माणसं ती असतात जी स्वतःचं वेळापत्रक बनवतात आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत वागतात. आणि सामान्य माणसं ती असतात जी प्रवाहाबरोबर वागतात. आता आपल्याला सामान्य व्हायचंय की मोठं व्हायचं हे आपण आपल्याला ठरवायचं. त्याप्रमाणे वेळापत्रक बनवायचं आणि त्याप्रमाणे वागा. आणि प्रकृती देते, देव द्यायलाच बसलाय, फक्त आपली घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि ती कॅपॅसिटी वाढवली पाहिजे आपण सगळ्यांनी. तर मला असं फील येतं, जसं शाळेत नाही का आपण
5वी 6वी असं आपण शाळेत असतो आणि आपल्यातलाच कोणीतरी म्हणजे एक विद्यार्थी माजी विद्यार्थी असतो आणि तो असा येतो आणि मग तो असं सांगत असतो तर आपल्याला अरे हां तो दादा आलाय मग त्याने सांगितलं होतं तर लिटरली मला तो फील येतोय हां हे सांगते हां हे बरोबर आहे. तो फार भारी वाटतं यार हे सगळं ऐकताना. दुसरं म्हणजे मी तुला ते विचारणारच होते की आता आम्ही एवढं काम बघितलं पण हा माणूस सगळीकडे सेम दिसतोय यार असं झालं की ह्याचं वय वाढतंय का नाही असं झालं ना. आणि म्हणजे हा मिराकलचा स्टुडंट आहे हा त्याच्या बॅचच्या वेळेस तर त्याच्या फोटोमध्ये तसाच दिसतो हा ॲड्समध्ये तसाच दिसतो ह्याने एवढी कामं केली ह्याचं वयच वाढत नाहीये. तर तू जे म्हणाला की मी 2 तास व्यायामासाठी देतो पण मग तुझं जे बिझी स्केड्यूल आहे किंवा आता तू सिरियल्स करतो मग त्या दरम्यान हे कसं मॅनेज करतो ती आता आपलं कॉल टाईम आहे किंवा माझ्या खाणं पिणं पण रादर डाएट आणि हे तू फॉलो करतोस का. मी माझ्या सेटवरचं पाणी सुद्धा पित नाही. ओ माझं 2.5 लिटर पाणी घरातून मी घेऊन जातो दिवस. सकाळी माझं 1-1.5 लिटर पाणी होतं जिम आणि याच्यामध्ये 2.5 लिटर मी घेऊन जातो. असं 3-4 लिटरचं माझं एक रेशो आहे दिवसभराचा. आणि माझा संपूर्ण दिवसभराचा डबा मी दिवसभर कॅरी करतो ज्यामध्ये माझं 1/2 किलो चिकन आहे 1/2 किलो गाजर काकडी आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत माझ्या डाएटप्रमाणे. तर त्या मी फॉलो करतो बऱ्यापैकी मी ते करतो. आणि कधी असे चीट डाएट करायचं झालं तर मी आणि ह्याच्यात खूप आहे आपल्या ॲक्च्युली ह्याच्यातनं तुम्ही जेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायला भरपूर आहे आपल्या स्वतःवर काम करण्यासाठी की चपाती भात साखर संध्याकाळी 6 नंतर बंद करायची किंवा त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं. ज्वारीची भाकरी आहे प्रोटीन आहे खूप गोष्टी आहेत तुम्ही आणि आता खूप अवेलेबल आहे. तुम्ही एकदा सर्च करायला गेलात ना की तो अल्गोरिदम काय म्हणतात तुम्हाला त्याच प्रकारच्या गोष्टी दाखवत राहतो. तुम्ही जर हेल्थ रिलेटेड शोधाल तर तुम्हाला तशाच गोष्टी इन्स्टावर वगैरे दिसत राहतात. तर आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी शोधा भरपूर आहे. तर तसं मी माझा एक डाएट प्लॅन आहे तो करतो. माझ्या बॅगमध्ये जिमची काही साधनं आहेत वर्कआउट करण्याची. अगदी मला जिमला नाही जायला मिळालं तर माझ्या मेकअप रूममध्ये मी वर्कआउट करतो माझ्यामध्ये ते 100 पुशअप ठरलेले आहेत किंवा माझं ते रेजिस्टंट बँड आहे त्याच्याने काही व्यायाम ठरलेले आहेत ते मी करतो कारण ते करायलाच पाहिजे ॲक्च्युली. सो थोडक्यात 1 जानेवारी पुरता व्यायाम मर्यादित न ठेवता तो वर्षभर करायला हवा. ओके. आणि समांतरचा अनुभव मला ऐकायचा आहे की स्वप्नील जोशी बरोबरचं काम आणि काय अनुभव होता तो आम्हाला ऐकायचं आहे यार सगळं. अनुभव तसे भरपूर आहेत. आत्ता मी ना माझे रुसलान नावाची मूवी आहे त्याच्यामध्ये जगपती बाबू जे खूप ग्रेट ॲक्टर आहेत साऊथचे. तर मला आत्तापर्यंत कोणासमोर काम करताना दडपण नाही आलं त्यांच्यासमोर आलो होतं. स्वप्नील जोशीबरोबरचा अनुभव खूप छान होता. मला पहिला वाटलं की एवढा मोठा आर्टिस्ट आहे म्हणजे मी लहान असताना त्याची ती कृष्णा सिरियल वगैरे आम्ही जे बघायचो. तर बसल्यानंतर ही जी मोठी माणसं असतात ना ही भारी असतात जे आता अरबाज खान बरोबर पण काम केलं वगैरे ना तर ते आपल्याला 2 मिनिटांमध्ये फ्री करून टाकतात. आपल्यावर कुठचंही त्यांना कळतं की आपण मोठे आहोत तर ह्याला ते दडपण येणार. ते 2 मिनिटांमध्ये ना पहिल्या 2-3 वाक्यामध्ये आपल्याला एकदम इझी फ्री करतात. नंतर मला वाटायला लागलं की आमचा तो गाडीतला सीन आहे जवळपास तो 3 तास आम्ही गाडीत बसून होतो. बाहेर पाऊस पडत होता मग त्यांना पाऊस दाखवायचा होता मग ते लाईट वगैरे दाखवायचा होता. तर 3 तास आम्ही दोघंच गाडीमध्ये होतो. मग त्यावेळेमध्ये त्याने मला विचारलं की तू काय करतोस. मग म्हटलं माझा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. मग ट्रॅव्हल्स आणि कसं सांगितलं त्यानेच मला जास्त प्रश्न विचारले मी विचारण्याच्या ऐवजी. मग मी पण त्यांना म्हटलं की त्याचा एक सीन मला खूप आवडला होता. दुनियादारीमध्ये सईद अमनकर जाते आणि तिला मिठी मारतो तेव्हा तो त्याने ज्या पद्धतीने बघितलंय सईद अमनकरकडे ते गाणं आहे ना कुठचं देवा तुझ्या गाभाऱ्यात आणि त्यात राग पण आहे प्रेम पण आहे आणि सगळंच त्या एका लुकमध्ये सगळंच आहे. तुम्ही म्हटलं हॅट्स ऑफ आहे म्हटलं असं एवढं तो पॅच अंगावर काटा आणणार आहे आणि असं म्हटलं मी नाही बघितलं आत्तापर्यंत कुठे. तर मग त्याने पण ते खूप छान थँक्यू मला तो थँक्यू सर म्हणाला. म्हणजे किती मोठेपण आहे त्यांचं. आज त्यांच्यासमोर आपण काहीच नाही पण ही मोठी माणसं खरंच ग्रेट असतात. तसं अरबाज खान बरोबर पण अगदी पहिल्या भेटीपासून त्यांनी एकदम त्याच्या घरातल्या गोष्टी मला सगळ्या सांगितल्या. मेरी माँ अभी भी कुछ लगती है तो आई ग क्या हाँ आई ग बोलती है इतना साल मुसलमानों के साथ रहते फिर भी आई ग बोल नहीं पाती वगैरे वगैरे असं सगळ्या गोष्टी. तर ही खूप छान माणसं आहेत. आणि ऍक्च्युली हे आपल्यासाठी पण खूप शिकण्यासारखं आहे ना की आपण पण जर नवीन कोणीतरी असेल तर त्याला कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे. आपल्या मराठीमध्ये काय होतं माहिती का एक ठराव आता तुम्हाला कळेल तुम्ही जेव्हा 1-2 दिवसाचे काम करायला जाल ना मराठी सिरियलमध्ये मला म्हणजे वाईट वाटतं पण ही ठरलेली जी मंडळी आहेत ना त्या सिरियलमधले जे कास्ट असतात ते अगदी ना दुर्लक्ष करतात. बऱ्याच वेळा झाल्या माझ्याकडे की हा एक दिन केली आहे ना काय त्याला मग आपली टीम असते मग तो चमू बनवून तिथेच आपण राहा वगैरे वगैरे असं. पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सेटवर गेल्यावर जो पहिला सीन आपल्याला लागतो आणि
त्या पहिल्या सीनमध्ये जे आपली डायलॉग डिलिव्हरी असते, आपलं काम असतं ना, त्याच्यानंतर सेटवरच्या स्पॉट बॉयपासून डिरेक्टरपासून सगळ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण हे सगळं अवलंबून असतं तुमच्या टेकवर. तुम्ही पहिला टेक कसा देताय सेटवर. आणि हे मी बऱ्याचदा अनुभवलं आहे की गेल्यावर सगळे आपल्याला आपलं काम बघितलेलं नसतं ना, आणि आपण नवीन असतो त्यांच्यासाठी, त्यांचं ठरलेलं असतं, हा हे नाही एक केली आहे वगैरे वगैरे. काम बघितलं ना, मग सगळ्यांचा नजरिया, मग स्पॉट बॉय खुर्ची आणून देतो, मग सर पाणीची आहे का तो विचारतो, चहा विचारतो. तोपर्यंत तुमचा पहिला टेक पर्यंत तुम्हाला ती ट्रीटमेंट मिळत नाही. पहिला टेक झाला आणि तो चांगला झाला की तुम्हाला तुमची ट्रीटमेंट बदलून जाते. तुम्हाला सगळ्यांना अनुभव होईल या गोष्टीचा. तर ही मजा येते. आणि तू काय म्हणाला की त्या सिनेमाचं तू सांगत होता की मला त्या डिरेक्टरचं म्हणजे माझं पहिलं काम होतं की तिथे मला दडपण आलं, तर ते काय होतं आणि का असं झालं? जगपती बाबू हे खूप ग्रेट आर्टिस्ट आहेत. त्यांच्या साऊथचे सगळे मूवी मी बघतो आणि ते CBIचे चीफ आहे, मी ATSचा चीफ आहे, आणि मी त्यांचं इंट्रोगेशन घेतो. असा सीन होता की मी त्यांना कडक आवाजात प्रश्न विचारतो आणि ते माझ्या प्रश्नांना उत्तर देतात. म्हटलं एवढा ग्रेट आर्टिस्ट आणि त्यांना मी इंट्रोगेट करते. विद्या माळवदे वगैरे आहेत त्या मूवी, त्यांचं पण मी इंट्रोगेट केलं आहे त्यांना. तर मी खूप घाबरलो, पण मी म्हटलं की ह्याच्यापेक्षा डेंजर काम मी केलं आहे. तर माझी एक ॲड आहे, तुम्ही माझ्या इन्स्टाला बघाल, जी मी हवेत केली आहे पॅराग्लायडिंग करताना. तर मला उंचीची खूप भीती वाटते. मला त्याचं ऑडिशन आलं, मी पहिली लाईन नाही वाचली, कंसातलं होतं ना, नाही वाचलं, मी खालचा डायलॉग वाचले. म्हटलं येस मी करून घ्या. आणि मी त्या कास्टिंग आलं, म्हटलं ये मी करून घ्या, अशोक बिल्डर काय ॲड आहे, डायलॉग्स तो कुछ नो प्रॉब्लेम, आणि टेकमध्ये होतात ना, इंग्लिश डायलॉग आहे, नो प्रॉब्लेम करून घ्या. मी हाँ ठीक आहे. फिर पैसे वगैरे डन झाले. म्हटलं कभी आहे शूट? नाही कल हमें निकलना है, मनाली के लिए. म्हटलं मनाली के लिए? ऐड तो बिल्डर का है, मनाली जाके क्या करेंगे? सर आपने पहला लाइन नहीं पढ़ा, हम लोग वो पैराग्लाइडिंग करते करते करना है. हे सुद्धा एक खरं एक्सप्रेशन आलंय. अरे हो, मी म्हटलं पॅराग्लाइडिंग करतो. 1 वर्ष आधी मी जाऊन आलो होतो मनालीला, पण मी त्यात बसलो नाही. ते एवढं उंचावरून उडायचं वगैरे ते प्रकरण नको होतं. मेरे बापरे, बरं पैसे चांगले ठरले होते. नाही बोलू शकत नाही. म्हटलं चला देवाची पूजा उपासनाच करत होतो. म्हटलं चला हा एक टास्क आपण घेऊया, करून बघूया काय होतंय, जास्तीत काय होईल, बाप्पाला सांगून जाऊ. आणि तो एक्सपिरियन्स मला खूप डेंजर होता. म्हणजे पहिला आम्ही उडालो वरतून, आणि ते पहिल्याच ॲडमध्ये पहिलाच माझा शॉट दाखवला त्यांनी, मी काय घाबरलो ते. आणि नंतर मी उडालो, 15 मिनिटांमध्ये खाली आलो. तर ते म्हटले 15 मिनिटात, त्याला एक पानाची स्क्रिप्ट होती, 1 टेकमध्ये घ्यायची होती. कॅमेरा मलाच हँडल करायचा होता, आणि ठराविक डायलॉगला कॅमेरा जवळ घ्यायचा होता, ठराविक डायलॉगला लांब करायचं होतं, हे सगळं. आणि त्यात ॲक्टिंग पण करायची होती, जिथे फक्त -5 डिग्री टेम्परेचर समथिंग काहीतरी होतं वर मनालीला. पहिल्यांदा उडालो तर मला श्वासच घेता येईना, कारण तो एवढा उंचवर, घाबरलेलो, थंड आणि सगळंच. तर काय झालंच नाही त्याच्यामध्ये. खाली आलो, डायरेक्टर म्हणाला तेरे पे पूरा पैसा लगा है, तू अकेला है, तेरे पे पैसा लगा है और ये ज्यादा नहीं कर सकते, इसका पैसा देना पड़ता है. बापरे. तेव्हा वेळ संपली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ते करायचं होतं, आणि दुसऱ्या दिवशीचं फ्लाईट पण बुक होतं, जेणेकरून त्या वेळेतच आम्हाला ते करायचं होतं. मी रात्रभर झोपलोच नाही, कारण ती इंग्लिशची स्क्रिप्ट होती, इंग्लिश आणि हिंदी मिक्स स्क्रिप्ट होती, आणि ती पूर्ण करायची होती, 1 टेकमध्ये करायची होती, ॲक्टिंग करायची होती, कॅमेरा हँडल करायचा होता, आणि घाबरायचं पण होतं, म्हणजे ते वरती आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी आम्ही 13 किलोमीटर वर गेलो रोहतांग पार्कला. तिथून आम्ही उडालो. 1 तास 10 मिनिटं हवेत होतो. त्याच्यामध्ये मग तो पायलट सगळीकडे इकडे करत होता, आणि त्याच्यामध्ये मी 7 ते 8 टेक दिले त्या ॲडचे, जवळ लांब त्याला हवे होते तसे. त्याच्यामध्ये ते सुरूची झाडं असं की पायाच्या इथून जात होती. म्हणजे बापरे. मग ॲक्टिंग करताना ते पण होतं की ते जायला लागलं तर काय होईल. तर त्या अवस्थेमध्ये तो, आणि त्यात नाही झालं तर परत चान्स नव्हता, कारण फ्लाईट होतं दिल्लीवरून, आणि आम्हाला तिथून काय गाडीशिवाय पर्याय नसतो मनालीवरून दिल्लीला यायला. तर ते होतं. तो अनुभव खूप भयानक होता माझ्यासाठी, आणि खूप शिकायला पण मिळालं. मग तो 1 तासामध्ये 7-8 टेक मिळाले त्यांना, आणि मग डायरेक्टर खुश झाला की बाबा ओके झालं त्याचं. आणि एक कुठली तरी जाहिरात पण केली आहे ना, जी म्हणजे आता जे हिंदी, मराठी, इंग्लिश नसतं ते आमच्यासाठी कन्नडच असतं, तर ती कुठली भाषा आहे ती? एक ॲड केली आहे, येस हां, टाटा टीची. तर ती काय, म्हणजे ते नंतर त्यांनी डब केलंय का, किंवा काय आहे ते? नाही, कारण माझं डायलॉग नाहीच आहेत. अच्छा. ती पण डेंजर होती. म्हणजे ऍडचं असं असतं ना की जेवढी कमी ऍड ना 15 सेकंडची, तेवढं काम जास्त. आता नेरोलेक पेंटची ऍड 14 तास शूट केली आहे, तेव्हा ती एवढी 15-20 सेकंड समथिंग दिसते. ती पण तशीच होती. त्यांना वेगवेगळ्या एक्सप्रेशन हव्या होत्या चहा घेताना. मी 23 कप चहा प्यायलो, आणि मी चहा पितच नाही. मी फक्त सकाळी चहा पितो एकदाच घरातला, बाकी दिवसभर मी माझी ती ब्लॅक कॉफी असते गोड टाकून.
23 कप चहा प्यायलो मी, कारण त्यांना तो चहा दिसायला पाहिजे होता आणि गरम त्याची वाफ यायला पाहिजे होती आणि ते एक्सप्रेशन, अभि ऐसा एक्सप्रेशन वैसा एक्सप्रेशन, तेवढा डेंजर. नंतर मला म्हटलं चहाची उलटी येते की मला. तर हा पण एक्सपिरियन्स असतो एक ॲड मधला की तुम्हाला बऱ्याचदा टेक द्यावे लागतात, बऱ्याचदा, जोपर्यंत डिरेक्टरचं सॅटिस्फॅक्शन. नंतर आपल्याला कधी आपल्या दुसऱ्या टेकवालाच लावलंय त्यांनी शॉट, बाकीचे असेच घेतले. पण तिथे आपल्याला काही नसतं, कारण ते त्या पद्धतीने ते आपल्याला पे करत असतात. कारण ॲडचं पेमेंट खूप जास्त चांगलं असतं, पण तिथे मेहनत पण तेवढी असते. आणि ते एजन्सीचा जास्त असतो ना तिथे, त्याच्यामुळे डिरेक्टरचंही फार काही हे नाही, त्यामुळे जे एजन्सी म्हणेल तितकं. तो एक तिकडे असतो की डिरेक्टरला कधी कधी शॉट ओके असतो, तो क्लायंट येतो, डिरेक्टरला बाजूला घेऊन जातो, तुम्हाला बघायला मिळेल बरंच ॲड केल्यावर. नेहमी असं करतात, क्लायंट येतो, डिरेक्टरला बाजूला मध्ये खुसूर काहीतरी करतात, नाही मग डिरेक्टर बोलतो एक काम करा अभि ऐसा दे दे. असं बऱ्याच वेळेला ऐसा मध्ये 25-30 टेक होऊन जातात. आता सध्या तुझा कुठला प्रोजेक्ट म्हणजे चालू आहे किंवा जो येणार आहे, जो सिनेमात येणार आहे, आणि सिरियलचं काय हे आहे तुझं आता सध्याचं? आता सध्या तर तू चालू पुढे चालू आहे. अच्छा. आणि कसं एक सिरियल करताना दुसरी सिरियल करता येत नाही आपल्याला. करता तर बऱ्याच सिरियल मधून विचारणा होते, पण आता इथे दोन्ही त्या डेट मॅनेज करायला खूप प्रॉब्लेम होता. जसं मी आता मध्ये अबोली केलं होतं, पण नंतर मी त्यांना सांगितलं की आता मला दोन्ही नाही करता येणार, म्हणून अबोलीचं काम थांबवावं लागलं. कारण त्या डेट मॅनेज होत नव्हत्या. एका दिवशी मी 2-2 शूट करायचो, पण एक ठाण्यामध्ये आणि एक मीरा रोडला. तर मधल्या ट्रॅफिकमध्ये इथे काम करा, मग ते मलाच थकायला व्हायचं. आणि मग ते पैसे मिळतात पण सॅटिस्फॅक्शन नाही मिळत ना एका ठिकाणचं. मग मी आता ही सिरियल संपल्यानंतर मग दुसरी सिरियल शोधणार. तोपर्यंत आणखी जरा माझ्या 2-3 गोष्टी मी ठरवल्यात, त्या मी करणार, ज्या आता कंटिन्यू सिरियलमध्ये नाही करता आल्या. ॲड माझ्या चालू आहेत. मी रोज अजूनही आज दिवसाला 3-4 ऑडिशन देतो. क्या बात आहे. ॲड दिवसाला मी त्याला म्हटलं मी 50-60 ऑडिशन दिल्यावर मला एक ॲड मिळते, पण मी ऑडिशन द्यायचं थांबवत नाही, मी देत असतो. आणि त्या इंटेन्शिटीला देत राहते की मला ही मिळालीच आहे ॲड आणि मी गेलीच आहे. आणि आता आहे 14 तारखेला खूप मोठी ॲड करतोय मी, तर ती तुम्हाला दिसेल माझ्या इंस्टाग्रामवर. क्या बात आहे. आणि नाटकाचं काय हे आहे, म्हणजे तू नाटकासाठी इंटरेस्टेड नाही आहेस का, किंवा काय का करायचं आहे का, म्हणजे नक्की काय हे आहे का? आत्ता सध्या ओके म्हणजे ही कामं चालू आहेत त्याच्यामुळे असा काही विचार नाही? रंगभूमी तर आपल्या सगळ्यांचं मूळ आहे, रंगभूमी ॲक्टर्स. मी माझे लॉकडाऊनच्या आधी माझं नाटक चालू होतं, वाजे पाऊल आपले साहित्य संघाचं, ज्यात अण्णा होते, जयंत सावरकर बाबा होता आणि ताई पौर्णिमा ताई होती आणि माझं सेकंड लीड कॅरेक्टर होतं. पण लॉकडाऊनमुळे ते बंद पडलं. आणि नाटकाला कसं मध्ये वेळ द्यावा लागतो. आणि आत्ता मी ज्या स्टेजला आहे, माझं घर संसार, परत माझं ट्रॅव्हल्सचं, त्यामुळे मला त्यात तेवढा वेळ नाही देतात. आणि मग वेळ देता आला नाही, मग आपल्यालाच ते वाटतं की आपण जस्टिस देत नाही आपल्या त्या भूमिकेला. नाटक करायला मला नक्की आवडेल, पण माझं शेड्यूल असेल ना, त्यामुळे मला ते करता येत नाही. तू घर आणि संसार म्हणाला म्हणून विचारतीये की आमच्याकडे ना खूप लोक ही घर संसारवालीच आहेत, तर त्यामुळे ना जरा लोचाच होतो की मला हे करायचंय, खरं मला ऍक्टिंगच आवडते, पण मी आत्ता नोकरीच करतोय, मी आत्ता बिझनेसच करतोय, यार एवढं सगळं सोडून कसं करायचं, आर्थिक गणितांचा जरा लोचा होतो. सो काय वाटतं तुला, म्हणजे याबद्दल काय सांगशील? आणि तू किंवा तू स्वतः ते कसं मॅनेज केलं हे सगळं? कारण की हे फार अवघड आहे रे, म्हणजे इच्छा लाख असते, आपली आवड एक असते, पण ते सगळं मॅनेज करणं आणि मग ॲक्टिंग करणं. मुळतः आमच्याकडे नागपूरची लोक आहेत आज, नागपूरवरून आलेले आहेत, दादर आणि नागपूर असे आहेत. तर जे दादरचे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, ते लकी आहेत की अच्छा हे सगळं आमचंच आहे, आम्ही इथून प्रवास करू शकतो हे सगळं. पण नागपूरवाल्यांना काय सांगशील तू? बऱ्याच वेळेस असा प्रश्न असतो, म्हणजे रादर पुणे किंवा बाकी ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत की आम्हाला हे करायचं आहे, मग आम्ही लगेच शिफ्ट व्हायचं आहे का, किंवा काय असं? आमचं तर झी अवॉर्ड फंक्शन झालं, तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर. त्यात माधुरी दीक्षित आल्या होत्या. मी दुसऱ्या रोमध्ये होतो आणि माधुरी दीक्षितला बघितल्यावर बापरे, म्हणजे माझ्या अंगावर काटा आला आणि एकदम स्टन झालं. असं वाटलं मी स्वप्नच बघतोय. माझ्या बाजूला शेखर फडके बसले होते. त्याने मला सांगितलं, म्हणलं काय ऑरा यार, ती माझ्यावर किती फुटावर आहे, पण मला ते जाणवतंय की काहीतरी वेगळं बघतोय मी, तो ऑरा आणि ते सगळं. तर म्हणजे त्यासाठी तिने किती त्याग केला हे तुला माहिती आहे? किती त्याग, किती सॅक्रिफाईस केलं असेल कुठच्या गोष्टींसाठी, किती काय काय सहन केलं असेल, किती मेहनत केली असेल. ह्या सगळ्या गोष्टीनंतर आपण तिथे पोहोचतो. त्यामुळे आपण एक वेगळं मत घेऊन इथे येतो ॲक्टर व्हायला,
पण त्याच्या मागे मेहनत, त्याग किती करावा लागतो हे आपल्याला माहीतच नसतं. खूप सहन करावं लागतं. मी जेव्हा 3 महिने प्रॅक्टिस केली नाटकाची, मी त्याला सांगितलं माझ्या सगळ्या गाड्यांचे हप्ते बाउन्स झाले, कारण माझ्या धंद्याकडे लक्ष द्यायला मला वेळच नव्हता. कारण का ते प्रभाकर मोरे सर मोबाईल चालूच करू देत नव्हते आणि माझा सगळा बिझनेस माझ्या मोबाईलवर, माझे क्लायंट मला फोन करतात, गाडी पाठव, मग मी गाडी पाठवतो किंवा वॉटेवर. 3 महिने खूप लॉस झाला मला, घरून शिव्या, आणि आमच्या घरातून, मी घरात सांगितलंच नव्हतं. एकांकिका महोत्सव होईपर्यंत घरी माहिती नव्हतं की मी नाटक काहीतरी ॲक्टिंग शिकतोय वगैरे. ते प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो. आणि मग ते 3 महिन्याचं गेलं, मग होतं पण सगळं, पण खूप तुम्हाला मेहनत करावी लागते, खूप सहन करावं लागतं. सहन करण्याची ताकद ठेवा. नाहीतर कधी कधी असं वाटतं, अरे यार इथे आलो आपण, चूक नाही केली. बऱ्याचदा असं वाटतं की आपण एक क्षेत्रात तर आलोय पण चूक नाही केली ना. आणि कसं, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, हे वाक्य, हे जे ह्या जुनी ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खऱ्या आहेत. आपण फक्त ते म्हणतो आणि त्या गोष्टी सोडून देतो, सुविचार वगैरे, पण त्यात काहीतरी आहे हे मला नेहमी जाणवलंय की तुम्ही इच्छा करा, तुम्हाला बरोबर ती प्रकृती त्याप्रमाणे मार्ग करून देते त्या गोष्टीसाठी. ते तुम्ही पुस्तक वाचा, द पॉवर ऑफ हॅपी थॉट्सचं पुस्तक आहे ना. तुमचे विचार तुम्हाला घडवत असतात, त्यामुळे तुम्ही कसा विचार करताना तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या जे काय बिझनेस कराल त्याबद्दल, तो विचार तुम्हाला घडवतो पुढे, आणि तोच तुम्हाला मार्ग करतो. पण नेगेटिव्ह थॉट त्यात आले नाही पाहिजेत, फक्त पॉझिटिव्हिटी पाहिजे, आणि प्रचंड पॉझिटिव्हिटी ठेवा. तर काही म्हणजे मी ऑस्करचं हे ठेवलंय वॉलपेपर. आपण मागून तर बघायचं ना प्रकृतीकडे, मला ऑस्कर पाहिजे, बस कसं द्यायचं ते तू बघ. तुला नक्की मिळेल, आणि नक्कीच. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्याने आपल्याला छान मार्गदर्शन केलंय. तरीही असं कोण म्हणजे राहिलंय का, नाही हे राहिलं की, आणि हा प्रश्न राहिलाय असं कोणाला काही वाटतंय का? मला याचं उत्तर हवंय. हा बोला. नमस्कार सर, मला हा एक प्रश्न आहे की समजा आपण एक ऍड करतोय, ती ऍड आपण एका शेड्यूल मध्ये कंप्लीट केली आहे, पण तिचा अजून एक शेड्यूल नंतर लागणार आहे, आणि ते लोक बोलतात की तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ऍड मधून खूप चांगले पैसे भेटतायत, पण त्याच वेळेला एखादा सिरियल किंवा एखादी मूवी ऑफर होते, किंवा एक ज्युनियर आर्टिस्टचं काम येतं, आणि तिकडे असं वाटतं की आता काय करू, हे घेऊ, कारण की इकडे मी लोकांमध्ये दिसेन, पण ही ऍड एक बेसिक कुठेतरी जाणार आहे. तर जेव्हा असं कन्फ्युजन येतं की एकीकडे पैसा पण चांगला भेटतोय, पण एकीकडे कुठेतरी मी दिसत जाईल, तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? मेन म्हणजे आपण कमिटमेंट या सगळ्यात खूप महत्त्वाची असते. तुम्ही आधी कोणाला काही कमिट केले ना, त्याच्यावर तुम्ही फर्म राहा. तू जर इथे त्या दिवशी सांगितलंस की मी ह्या दिवशी अवेलेबल आहे, मी इथे येणार आहे, मग ते काही असू दे, तुझे एका दिवसाचं काम घे, काय ज्युनियर आर्टिस्ट काय वॉटेवरचे काम आहे, मी या दिवशी अवेलेबल आहे, मी येणार आहे, इथे सांगितलेस ना, मग त्याच दिवशी ते काम आलं ना, त्यांना सांगायचं नाही मी या दिवशी अवेलेबल नाही आहे, मी हे काम घेतलेलं आहे. मग ते किती मोठं असू दे. कारण काय होतं, हे पण खूप छान ॲक्च्युली हा मुद्दा आहे. जशी आपल्या कलाकारांची एक आपण अटॅच असतो ना, तसे कास्टिंगवाले अटॅच असतात. आणि एखाद्या कलाकाराने समजा सिलेक्ट झाल्यानंतर, कास्टिंगवाले नेहमी विचारतात, आप सर्वात आधी विचारतात आप इस डेट को अवेलेबल हो क्या. अगर आपण आपण सांगितलं हो अवेलेबल आहे, मग ते आपलं काय ते ऑडिशन घेतात, पुढे पाठवतात, आणि तिकडे एकदा सिलेक्शन झालं की आपल्याला ती डेट चेंज नाही करता येत. तुम्ही ती डेट सिलेक्शन झाल्यानंतर चेंज करायला जाल तर सगळ्या कास्टिंगवाल्यांकडे तो मेसेज जातो की ये आर्टिस्ट डेट के लिए अवेलेबल नहीं होता, डेट देके, आणि मग ते नाम खराब होतं, मग कोणी आपल्याला काम देत नाही. त्यामुळे फर्स्ट कोणी तुम्हाला विचारलं ना की ये डेट पे अवेलेबल का, टिल नाव आय एम अवेलेबल, हा मेसेज टाकून द्यायचा की आजपर्यंत मी या डेटसाठी अवेलेबल आहे, उद्या मला माहिती नाही, तू मला उद्या विचारशील आहेस का, तर उद्या कदाचित मला दुसरं काम आलेलं असेल. तर हे खूप महत्त्वाचं आहे, आणि मेसेजवर घ्यायचं, टिल नाव आय एम अवेलेबल ऑन दिस डेट, या तारखेला अवेलेबल आहे आजपर्यंत, उद्याचं माहिती नाही. आणि जे पहिलं काम येईल, घेतलीच नाही तर ब्लॉगमध्ये कसलंही काम असू दे, तू कुठेतरी एकांकिकेला असेल, ते पण सगळीच कामं महत्त्वाची आहेत की मी घेतलेलं आहे, मी ते नाही करू शकत. हे क्लिअर ठेवायचं, म्हणजे कुठे लपून खोटं बोलणं वगैरे काही नाही. आपण क्लिअर राहू ना, तेवढं छान असतं, कारण ते लगेच कळतं. म्हणजे सगळेजण काम करूनच वगैरे इकडे धावपळ चालू आहे सगळे, मग असा कोणता पॉईंट आहे तुम्ही तेव्हा आपल्याला कळतं की आता आपल्याला इकडे फुल प्लेस जायचं आहे, थोडा जॉब किंवा दुसरं काही गोष्टी त्या सोडून द्यायच्या? नाही, मी असं म्हणेन की मराठी ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये फुल फ्लेश अवलंबून राहण्यासारखी हे क्षेत्र नाही आहे. तुम्हाला अल्टरनेट दुसरं काहीतरी गोष्ट लागतेच. त्यामुळे तुम्ही ॲक्टिंग करताय, ॲक्टिंग शिकताय, यात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताय, बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीतही
तेवढंच खंबीरपणे वेळ द्यावा लागेल, तिथेही तुम्हाला उभं राहावं लागेल. कारण घरी जर जेवण नाही मिळालं ना तर घरचे इथे पाठवणार नाहीत. घरचे इथे का पाठवतील? त्यांचं पोट भरलेलं असेल ना, मग आपल्याला सोडतील, आमचं पोट भरले, तुला पाहिजे ते कर, पण तू आम्हाला उपाशी ठेव आणि तू हिरो बन. कोणत्याही घरामध्ये मी घरी पण पैसे देते म्हणून मला पाठवते, काय पाहिजे ते कर. मी उद्या नाही अगदी दिले खरं ना, आहे. हो मला नाही पाठवणार. तू घरातल्यांचं बघ आधी, नंतर मग तुझी हिरोगिरी कर बाहेर. तर दोन्हीकडे आपल्याला तो ताळमेळ ठेवावा लागतो. शक्यतो हातातलं लगेच काही सोडूच नका पण. नाही म्हणजे बऱ्यापैकी मोठे आर्टिस्ट मी पॅनोरमाचं कास्टिंग करते सनसाठी. हां तर म्हणजे आता मी नाव नाही घेणार इथे, पण त्यांनी मला सांगितलेलं खूप मोठे आर्टिस्ट आहेत आणि स्ट्रगल कधीच कोणाला चुकलेला नसतो. म्हणजे एक सिरियल बंद झाल्यानंतर पुढचा प्रश्न असतो तिथे लीड केलं तरीही. इतक्या वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं तरी त्यांनी मला सांगितलं होतं की माझं एक हिंदीसाठी हे चालू आहे, पण प्लीज थांबणं शक्य असेल, कारण की मला ते कळतंय उद्या रात्रीपर्यंत मला कळेल, पण जर थांबणं शक्य असेल तर प्लीज थांब, मला कामाची खूप गरज आहे. सो असं कधीच होत नाही. आपण जे म्हणतोय ना की हां आता माझं दुकान व्यवस्थित चालू आहे इकडे, हे असं लगेच मराठीत तरी नाही होत, हिंदीतही नाही होत रादर. म्हणजे कामं रोज सगळ्यांना आपल्याला करावीच लागतात. त्यामुळे जर पेशन्स ठेवून हे करा. बऱ्याच वेळेस आपल्याला असं होतं की हां मला आता ही सिरियल मिळाली आहे किंवा हे सगळं मिळालं आहे, सो आता काही हरकत नाही मागचे धागे तोडायला, पण ते जरा विचार करूनच. आणि प्रत्येकाच्या प्रायोरिटीज मुळात वेगवेगळ्या आहेत. कदाचित तुझ्यावर तुझी फॅमिली डिपेंड असेल, दुसरा मित्र आहे त्याला कदाचित तेवढं फायनान्शियल गरज पण नसेल, त्यामुळे ते करू शकतो. पण मला असं वाटतं हा गेस्टसाठीचा हेच नसतो, कारण की हा खूप वैयक्तिक मुद्दा आहे. आपल्या प्रायोरिटीज मुळात काय आहेत, सो त्याप्रमाणे ते ठरवता येतं. आणि जेव्हा आपण एखादी कंपनी चालू करतो किंवा एखादं काही प्रोडक्ट बनवतो, बऱ्याच गोष्टी आपण सॅम्पलमध्ये फ्रीमध्ये वाटत असतो ना. तर तसं ॲक्टिंगमध्ये आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये कराव्या लागतात. मी पण केल्यात सुरुवातीला. आज अरे आपला दोस्त आएगा करेगा, ठीक करायच्या. मी सुरुवातीपासून असं विचारच ठेवला नाही की कोणी मला फसवेल. आणि टचवूड आत्तापर्यंत एवढी कामं केली, कोणी माझे पैसे उडवले, मला फसवले, असं आत्तापर्यंत माझ्या बरोबर झालेलंच नाहीये. अजून कोणाला काही विचारायचं आहे? बोल मित्रा. दादा एक छोटाच आहे. आता सपोज मी जॉब करतो एक्झाम्पल, आणि तिथे आपण ऑडिशनला जातो, ती लोक विचारतात ना की जॉब करतो की नाही सांगायचं का नाही, हेच फक्त छोटे विचारच होतं. म्हणजे ती लोक विचारतात ना की आपण काय करतो, सांगायचं की नाही सांगायचं. नहीं सांगायचं ना, त्यांना सांगायचं मैं जॉब करता हूँ लेकिन एडजस्ट कर सकता हूँ. आप अगर डेट मुझे बताएंगे कौन से डेट को शूट है, तो मैं एप्लीकेशन देख के मेरी डेट एडजस्ट कर सकता हूँ. लपून का ठेवायचं? म्हणजे विचारलं म्हणजे उद्या प्रॉब्लेम नको. नाही नाही, आपण जेवढं खरं राहू ना तेवढं समोरचं आपल्याशी नीट व्यवस्थित वागतो. आणि खोटं केलेलं कधीही लपून राहत नाही. बोला. आता सर जसं तुम्ही म्हणाले की आरामनगरमध्ये वगैरे कास्टिंग डायरेक्टरचे ऑफिसेस वगैरे आहेत, तर तिथे आपण व्हिजिट केल्यानंतर म्हणजे आता मी इंटरव्ह्यूज काय पाहिले तर ते म्हणतात की ते आमच्याशी क्लोज राहिले किंवा आमच्याशी भेटत राहिले, तर त्या प्रकारचा संवाद म्हणजे कसा साधायचा, एक्झॅक्टली कसं सुरुवात करायची? आरामनगरला तू गेलास ना तर बरेच दरवाजावर तुला ईमेल आयडी लिहिलेले असतात. ते ईमेल आयडी लिहून द्यायचे, त्याच्यावर ईमेल करायचं. जसे जसे कास्टिंगवाले तुला फोन येतात किंवा व्हॉटएव्हरचे नंबर तुला इथून तिथून मिळतील, एका मित्राने 4 दिले, दुसऱ्याने 4 दिले, ते नंबर्स ठेवायचे. आजही मला काय काम नसेल एक 6 दिवस, मी सगळ्या कास्टिंगवाल्यांना मेसेज टाकत असतो की आय एम अवेलेबल फॉर शूट, काय असेल तर मला नक्की सांगा. हे सतत आपण कॉन्टॅक्टमध्ये राहिलंच पाहिजे सगळ्यांचं मेसेज. आत्ता बेसिकली जे काही ईमेल आय डीज मिळतात किंवा कास्टिंगच्या ज्या काही ॲड्स येतात म्हणजे पोस्ट येतात, सो त्याच्याखाली ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. सो त्याच्यावर तुमचं प्रोफाईल सेंड करा, कारण की आत्ता आपली ही फेज आहे की आपण लोकांना माहीतच नाही होत. तर एक असं होतं की आपला डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि जो मेंटेन केला जातो. सो कदाचित असं होतं की कुठलंही काहीही काम असेल, कुठलाही जेव्हा प्रोजेक्ट येतो तेव्हा तो डेटा वापरला जातो, त्यातून शॉर्टलिस्ट केली जातात लोक, त्यांच्या ऑडिशन्स मागवल्या जातात. त्याच्यामुळे आत्ता मेन हे काम आहे की तुमचं प्रोफाईल तयार करा आणि ते सेंड करा. सो आणि म्हणजे दीपिकापेक्षा तुमचा प्रवास थोडासा सोपा आहे, कारण की बऱ्यापैकी आपल्याला असं होतं की कास्टिंग डिरेक्टरचे पेज आहेत इन्स्टावर, सो त्यांचे ईमेल आय डी तिथे दिलेले आहेत. तुम्ही तिथे करू शकता मेल, म्हणजे तुमची प्रोफाईल मेल करू शकता, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. ओके.
खूप मजा आली आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायला. सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपण कोणत्या तरी मोठ्या सेटवर लवकरच भेटू. येस, आणि आमच्या सगळ्यांकडून तुला खूप शुभेच्छा की आम्हाला लवकरच तुला ऑस्कर घेताना बघायचं. थँक्यू सो मच. Yes.